वास्तव बातमी. माळशिरस तालुक्यातील वाफेगाव येथे सन 2022 साली एक खून खटला घडला आणि या खून खटल्यामध्ये 20 नोव्हेंबर 2025 रोजी माळशिरस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावली गेली संबंधित खून खटल्यातील आरोपीला. हा नेमका खून खटला काय होता आणि या खून खटल्यातील आरोपीला कोणत्या पद्धतीची शिक्षा सुनावली, कारण या खून खटल्याची सर्वत्र चर्चा केली गेली. यामुळे आपण आज माळशिरस येथे माळशिरस न्यायालय या ठिकाणी आहे आणि या संदर्भात या खून खटल्याच्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट संग्राम पाटील साहेब. आपण आज त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. पाटील साहेब, आपलं स्वागत आहे. वापेगाव या ठिकाणी जो खून खटला घडला, या खून खटला नेमका काय प्रकार होता आणि नेमका खून खटल्यातील आरोपीला मेहरबान न्यायालयानं काय शिक्षा दिली, काय सांगाल याबाबत? हा खून खटला वाफेगाव या ठिकाणी घडला 2022 साली. हा घटना घडलेली आहे. हे अनैतिक संबंध होते यातील मैताचे आणि यातील आरोपीचे. काही दिवसांपूर्वी हे संबंध तोडले होते, परंतु यातील अनैतिक संबंधातील जो आरोपी होता हा तिचा नवरा बाहेर गेलेला होता. त्याचा फायदा घेऊन त्यानं तिला घेऊन गेला हे बघितलं तिच्या सासूनं, म्हणजे यातील फिर्यादीच्या आईनं. आणि ज्यावेळेस तिचा नवरा घरी आला आणि ती दिसून आली नाही, तेव्हा त्यांना तिला बघण्यासाठी त्या ज्या रस्त्याने ते गेले होते तिकडे गेले बघायला गेल्यानंतर तिथं तिचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळून आला. तिथं पडलेल्या वस्तू दिसल्या आणि त्यामध्ये त्यानं यातील आरोपीची चप्पल ओळखली आणि त्यानंतर त्यानं यात अकलूज पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. फिर्याद दिल्यानंतर यातील वैभव मार्कड SI यांनी त्याचा संपूर्ण तपास केला आणि तपासामध्ये यातील आरोपीचा सहभाग उघड झाला. तपासादरम्यान यातील ज्या ठिकाणी मृतदेह टाकलेला होता त्या ठिकाणी 2 साक्षीदारांनी त्याला त्या ठिकाणी काहीतरी ओढत आणून टाकताना बघितलं होतं. त्यांची साक्ष महत्त्वाची ठरली आणि त्यातील त्या मैताची सासूबाई म्हणजे फिर्यादीची आई ह्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. बाकीच्याही पंच वगैरे सगळ्यांच्या साक्षी महत्त्वाच्याच ठरलेल्या आहेत. एकंदर ह्या सगळा प्रकार बघता अनैतिक संबंधातून राग येऊन अशा प्रकारचं कृत्य केलेलं दिसून येतं. यातील माळशिरस येथील मेहरबान श्री हुल्ली साहेब जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी यामध्ये भादवी कलम 302-201 प्रमाणे यातील आरोपीला शिक्षा दिलेली आहे. ती 302 प्रमाणे अजन्म कारावास किंवा जन्मठेप म्हटलं तर चालेल आणि 201 खाली 3 वर्ष सश्रम कारावास अशा प्रकारची शिक्षा दिलेली आहे. असं घडलेलं आहे. आरोपीला शिक्षा तर या खटल्यामध्ये झालेली आहे, परंतु फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट GP कदम यांनी काम पाहिलेलं आहे. तर माझा ॲडव्होकेट GP कदम यांना एक प्रश्न असेल, ज्या आरोपीला शिक्षा झाली आता जन्म कारावास किंवा जन्मठेपेची, या आरोपीला वरच्या न्यायालयामध्ये दाद मागता येते का आणि तो मागू शकतो का? हो, आरोपीला वरिष्ठ न्यायालय म्हणजेच नामदार उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याचा अधिकार आहे. कायद्यानंच अधिकार दिलेला आहे. तो तिथे एखादी दाद मागू शकतो. माझा परत ॲडव्होकेट संग्राम पाटील साहेबांना प्रश्न असेल की अलीकडे सोशल मीडिया असेल किंवा आपण पाहतोय समाजामध्ये दिवसेंदिवस जे क्राईम वाढत चाललेले आहेत, हे क्राईम असे अतिशय निकृष्ट आणि हिडीस वाटावं, माणुसकीला काळिमा फासणारे असे बरेचसे क्राईम घडतात. तर याबद्दल आपण काय सांगाल? म्हणजे हे घडू नये याबद्दल काय तरतुदी आहेत किंवा काय करू नये म्हणून काय वाटतं? यामध्ये आता समाजात बघितलं तर व्हॉट्सअप वगैरे डिजिटल माध्यमं भरपूर झालेली आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे हिडीस कृत्य घडत आहेत. माननीय न्यायालयानं लवकरात लवकर निकाल दिल्यामुळं ह्या गोष्टींना चाप बसणार आहे असं वाटतंय आणि अशा गोष्टी घडू नयेत. समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नाही, हे मात्र खरं आहे. एकीकडे दिल्लीमध्ये निर्भया हत्याकांड झाल्यानंतर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटले चालवले गेले आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटले चालवून आरोपींना तात्काळ शिक्षा दिली. याच धर्तीवर माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील वाफेगाव येथील ही घटना आहे. सन 2022 साली ही घटना घडली गेली आणि या 2022च्या घटनेचा सन 2025च्या उत्तरार्धामध्ये आपण म्हणू शकतो की फास्ट ट्रॅक पद्धतीने निकाल लागला आणि पीडितेच्या कुटुंबांना न्याय मिळाला. हे प्रकरण चालवण्यासाठी सरकारी वकील ॲडव्होकेट संग्राम पाटील साहेब असतील, त्याचबरोबर फिर्यादीच्या वतीने ॲडव्होकेट GP कदम साहेब असतील, यांची खरं तर या खटल्यामध्ये तारेवरची कसरत झालेली असेल आणि आरोपीला शिक्षा दिलेली आहे. समाजामध्ये असे कृत्य घडू नये अशी अपेक्षा सरकारी वकील ॲडव्होकेट संग्राम पाटील यांनी केलेली आहेत. भूमिपुत्र न्यूज आणि प्रभात न्यूजसाठी माळशिरस येथून
सूरज कोलगे यांच्यासह मी निनाद पाटील. धन्यवाद. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.